नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपला प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना आनंदी प्रजासत्ताकासाठी शुभेच्छा. आपल्यासोबत आज ज्या विषयावर बोलण्यासाठी आहेत ते आहेत मानसोपचार तज्ज्ञ, या क्षेत्रामध्ये जवळपास 3 दशकांहून अधिक काळ ज्यांनी काम केलेले आहे ते डॉक्टर राजेंद्र बर्वे. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे आणि तुम्हालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आभारी आहे, धन्यवाद. आज आपला बायोस्कोप मराठीवर कदाचित तुम्हाला असं वाटेल की प्रजासत्ताक दिन म्हटल्यानंतर काही गोष्टी आपल्या समोर येतात की अभिभाषण, पंतप्रधान बोलतात, सैन्याचं संचलन दिसतं, संविधानाबद्दल चर्चा असू शकते. पण हे आनंदी प्रजासत्ताक काय आहे? तर त्याच्यामागचं एक कारण आहे, कारण ते या इंटरव्ह्यूच्या आधी सांगणं गरजेचं आहे. आपण भारत हा एक शक्तिशाली राष्ट्र आहे, जगामध्ये त्याला मान सन्मान आहे. परकीय गंगाजळी असेल आणि विकासाचे अन्य मानकं असतील, आपण जगामधल्या अनेक विकसित राष्ट्रांच्या आसपास आहोत. विकसित होऊ घातलेलं राष्ट्र आहोत आपण, आता विकसनशील राष्ट्र नाही आहोत. दुसरीकडे उच्चांक आहेत, मात्र त्याचवेळी अस्वस्थता सुद्धा कायम आहे. म्हणजे जर का हॅपीनेस इंडेक्स जर का बघितला, माझ्याकडे ऑगस्ट 2024ची बातमी आहे. थोडाफार फरक झाला असेल, पण इंडिया वॉज रँक 126th आउट ऑफ द कंट्रीज सर्वेड. आणि हा हॅपीनेस इंडेक्स इज लोअर दॅन इट्स नेबरिंग कंट्रीज लाईक चायना रँक 60th, नेपाळ 93, पाकिस्तान 108, म्यानमार 118. मी म्हणतो तेही मानकं सोडून देऊयात आपण. पण खरंच आपण समाज म्हणून एकमेकांकडे बघत असतो, पेपर आणि वाहिन्यांवर बघत असतो बातम्या. एक अस्वस्थता आहे, लोक लगेच हमरीतुमरीवर येत आहेत. आम्ही आता मुंबईत आहोत. एकीकडे मुंबईच्या लोकलमध्ये 4थी सीट नावाचा एक प्रकार होता, म्हणजे असा की सरकवून एक जागा बनवायची आणि उभ्या असलेल्या माणसाला द्यायची. पण आज अशी कोणी मागील तर हमरीतुमरी होते. खून वगैरे तर होतातच आहेत, मात्र लगेच माणसं भांडणावर उतरतायत आणि त्याच्यातून होणाऱ्या घटना सुद्धा आपण आजूबाजूला बघतोय. तर मग तो उर्दू शायर म्हणतो तसा, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. आणि हीच परेशानी का आहे? लोकांसाठी चालवलेले राष्ट्र असं अब्राहम लिंकन म्हणतात. त्याचप्रमाणे ते आनंदाने चालवलेलं राष्ट्र पण असायला हवं. डॉक्टर, मग तुम्ही सुद्धा मान्य कराल, प्रजासत्ताक आम्ही भारताचे लोक, जे प्रिएम्बलची सुरुवात आहे आपली, वी द पीपल, ते आम्ही अस्वस्थ भारताचे लोक किंवा आम्ही भारतातील अस्वस्थ लोक आहोत की काय, इतकं वाटावं अशा घटना घडतायत. आणि म्हणून आज प्रजासत्ताक दिवस आणि संविधान आणि ही आपली समाज याचा थेट संबंध आनंदाशी आहे. केवळ विकासाची विविध मानकं गाठल्याने नाही, एक आनंदी समाज निर्माण झाला पाहिजे. JRD टाटा सुद्धा ते म्हणाले होते की मला सुपर पॉवरपेक्षा एक आनंदी असा भारत हवाय. तेव्हा डॉक्टर, मी तुम्हाला पहिल्यांदा याच प्रश्नावरनं सुरुवात करतो, जो आपला थीम आहे या इंटरव्ह्यूची, की काय करायचं या आनंदी समाजासाठी? प्रसन्न तसं म्हटलं की हा प्रजासत्ताक दिन आहे, तर मला थोडंसं एक माझ्या मनावर एक सुरकुती येते प्रजा या शब्दाने. कारण प्रजा म्हणजे राजा, आणि राजा राज्य करतो आणि प्रजा त्याच्या हाताखाली असते असं आपण मानतो. आपण आता प्रजा नाही, आपण जनसत्ताक आहोत. आपल्या देशावर लोकशाही पद्धतीने सत्ता आहे, आपण आपलं राज्य करतो आहोत. मला तर हा जनसत्ताक दिन स्वातंत्र्य दिनापेक्षा अधिक महत्त्वाचा वाटतो. याचं कारण आपण संघटना बांधली, घटना बांधली, संविधान केलं आणि एक ठामपणे म्हटलं की आम्ही एक स्वतंत्र देश आहोत, आमची अमुक प्रकारे वाटचाल होणार आहे, ही आमची मूल्य आहेत आणि त्या मूल्यानुसारच आम्ही वावरणार आहोत. हे ठामपणे जगाला आपण म्हटलं, म्हणून त्याला आपण जनसत्ताक दिन म्हटलं पाहिजे. आणि जेव्हा आपण म्हणतो प्रजा, तेव्हा राजाने काही उपकार केले, राजाने काही दिलं तर आपण सुखी होऊ, असा एक अध्यारूत अर्थ त्यातनं निघतो. तो सोडून देऊया आपण. कोणीही आपल्यावर कृपा करायला नको आहे. आपल्याला जे करायचं आहे ते आपल्या मनानं आपण करणार आहोत, आपल्या इच्छेनुसार करणार आहोत, आपल्याला हवं म्हणून करणार आहोत. आणि हे करण्याचं बळ, क्षमता सर्व आपल्याकडे आहे. हा जेव्हा विचार आपल्या मनामध्ये पक्का होईल, तेव्हा मला असं वाटतं की आपली आनंदाकडे वाटचाल सहज सुरू होईल. कारण आनंद असं वाटतं की हा प्रत्येकाचा चॉईस असतो, प्रत्येकाचा निर्णय असतो. कारण परिस्थिती सदैव आपल्याला मदत करणारी असतेच असं नाही. पण मी प्रगतीकडे कसं पाहतो हे महत्त्वाचं आहे. परिस्थिती आणि मनस्थिती ह्याच्यामध्ये फरक आहे. परिस्थिती नेहमीच बाहेर असते. आपल्या मनाची जी अंतर्गत परिस्थिती असते ती खूप महत्त्वाची आहे आणि ती आपण अजून जाणून घेत नाही आहोत. तू म्हणालास की आपण सगळ्या जगामध्ये पोहोचतो आहोत आणि ते पोहोचतो आहोत कशाच्या जोरावर?
तर अगदी IT म्हटलं तरी आपल्या ज्ञानाच्या जोरावर पोहोचतो. योगासनं म्हटलं, योगसूत्र म्हटलं तरी सुद्धा ज्ञानाच्या मार्गावर जातो. अद्वैत तत्वज्ञान म्हटलं तरी सुद्धा ते ज्ञानाच्या मार्गावर. ध्यानधारणा म्हटलं तरी ते सुद्धा ज्ञानाच्या मार्गावर. आणि या ज्ञानामधनं आनंद निर्माण होणं खूप महत्त्वाचं आहे. तो आनंद आपण निर्माण करू शकतो याची जाणीव आपल्याला अजून झालेली नाही आहे. अजून आपल्याला हे समजत नाही आहे की माझी यशाची दोरी माझ्या हातात आहे, माझ्या आनंदाची दोरी माझ्या हातात आहे, माझ्या कुटुंबात आहे, माझ्या मनात आहे, माझ्या नातेसंबंधात आहे. त्याला कुठेही तडा जाता कामा नये असं मला वाटतं. आणि मला वाटतं की आपण जर खरोखरच या गोष्टीचा विचार केला तर आपण सहज शक्य. ज्ञानेश्वरांच्या पसायदानमध्ये शेवटी येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, म्हणजे इतकं सगळं सांगितल्यानंतर ज्ञानदेव म्हणतात हे सगळं घडल्यानंतर मी सुखी झालो, आनंदी झालो. इतकं म्हणजे अख्ख्या पसायदानाच्या शेवटी त्यांनी म्हणावं की मी सुखी झालो. हे इतकं सुंदर आहे की त्याचा आपण विसर पडतोय. आपल्याला आपण पाठांतर करतोय, आपण घोकमपट्टी करतोय, आपण त्याचे स्पर्धा घेतोय, पण या शेवटच्या ओळीवरती का लक्ष देत नाही आपण? येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पण आज जेव्हा म्हणजे तुम्ही जसं म्हणतो की आपण याकडे का नाही लक्ष देत सुखिया झाल्याकडे, पण जर का समाजात वावरण्याचे निकष स्टँडर्ड्सच असे असतील की अरे 90 तास काम करा, रविवारी तरी कशाला घरी थांबताय, आणि असं आहे की आतापर्यंत हे हास्यास्पद वाटत होतं, पण लागोपाठ अशी विधानं मोठ्या मोठ्या माणसांकडनं होत आहेत अशा स्वरूपाची, अशा आशयाची, तर मग काय करायचं? वर्क लाईफ बॅलन्स जो आनंदाचा एक भाग, आनंदाच्या अनेक निकषांबद्दल आपण बोलणार आहोत, पण मग याकडे कसं बघता? मला माझ्या याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे आम्ही जेव्हा एम्पॉवरमेंटचे लेसन्स घेत असतो, म्हणजे मी लोकांना सांगत असतो तुमच्या क्षमता ओळखा, पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमधनं तुम्ही वाटचाल करा, त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क. तर हार्डवर्क म्हणजे मानेवर खडा ठेवून काम करणं, गधा मजुरी करणंच आपल्याकडे म्हणतातच. आपल्याला 90 तास काम करणारी गाढवं नको आहेत ना, आपल्याला हुशारीने काम करणारी माणसं हवी आहेत, स्मार्ट पाहिजेत आपल्याला लोक, की जे आता AIच्या मदतीने काय होतं, गधामजुरी नाही ना, तुम्ही पटकन करू शकता आणि काय हवं ते तुम्ही सांगू शकता, म्हणजे तुमच्यात स्मार्टनेस पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सांगत असताना या सगळ्या लोकांनी हे सांगायला पाहिजे होतं, तुम्हाला कामातनं आनंद मिळतो आहे का? आनंद कसा मिळतो? तर जे मी शिकलो आहे, जे करण्यात मला अभिमान वाटतो, जे करण्याची क्षमता माझ्याकडे निर्माण केलेली आहे शिक्षणाने, माझ्या तत्त्वज्ञानाने, माझ्या विचारांनी, माझ्या चिंतनाने, ते मी करतो आहे, त्याच्यात मला आनंद आहे. मी खूपदा घरी आल्यानंतर माझी पत्नी मला विचारते, दमला आहेस का तू? म्हणतो की हो दमलो आहे, पण आनंदात आहे, कारण मला जे सांगायचं होतं ते सांगायला मिळत आहे. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर, मग तुम्ही आज जो हा तुमच्यातला संवाद आहे घरातला, समाजात वावरत असताना, आणि तुम्ही एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहात या क्षेत्रातले, समाजात वावरत असताना तुमचे पेशंट तर धरूनच, कारण ते मुळात काही एक समस्या घेऊन येतात, बरोबर, पण एक ज्याला नजर आणीवरी नावाचा एक शेतीच्या बाबतीतला छान शब्द आहे, तुम्ही नुसतं असं नजरेने सारण नुकसानीचा अंदाज काढता, तर 2-3 दशकांपूर्वी, 90चा काळ, त्याच्या आधीचा काळ, ज्यावेळी तुलनेने मध्यमवर्ग गरिबीच होती, खाऊन पिऊन सगळं थोडा सुखी होता, पण आज पैसा खुळखुळतोय, खरंच पैसा वाढलेला आहे लोकांकडे. काय वाटतं, काय फरक बदललाय का? आनंद वाढलाय का? अजूनही समृद्धी येऊन समाधान मात्र हरवलंय? मला वाटतं की आनंद हा शब्द प्रसन्नतेशी जोडलेला आहे. तुझं नावच प्रसन्न आहे, प्रसन्नतेशी जोडलं आहे. गीतेमध्ये म्हटलंय की प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धीही परिवतिष्ठते. म्हणजे इतका सुंदर विचार मांडलेला आहे की तुमची प्रासादिक, तुमचं मन करारे प्रसन्न, रामदासांनी म्हटलंय. ही प्रसन्नता म्हणजे काय, तर तुम्ही जगाकडे बघण्याचा तुमचा होकारात्मक दृष्टिकोन, की यातनं हे जग आनंदी आहे, यातनं मी आनंद शोधू शकतो, आनंद सिलेक्ट करू शकतो, चॉईस आहे माझा, ऑप्शन आहे माझ्याकडे. याच्या जागी एक्साइटमेंट निर्माण होईल, काहीतरी मनाला प्रचंड खळबळ निर्माण होईल, ॲड्रेनलिन रश चालू, ॲड्रेनलिन रश सुरू होईल, काहीतरी डोपामिनच्या जोरावर मी काहीतरी करतोय म्हणून ते ढोल ताशे जोरात बडवायचे. लग्नामध्ये सुद्धा एक आनंदमय सोहळा असतो, तो गोंगाटमय सोहळा झालेला आहे. आणि
आनंद हा आनंदापेक्षा आरडाओरडा, गडबड आणि एक्साइटमेंट लोकांना दाखवून द्यायचं शो आपण म्हणतो तसा झालेला आहे की त्यातनं खराखुरा आनंद नाही मिळत. आपल्याला त्यातनं आनंदामधनं शांतपणा निर्माण झाला पाहिजे, शांतीमधनं आनंद निर्माण झाला पाहिजे. ती शांतपणा करता आनंद आणि आनंदातनं शांती याचा आपल्याला विसर पडला आहे. आणि मला असं वाटतं की खूप कन्झ्युमरिस्ट आहे, भयंकर चंगळवादी आहे आणि सतत कॉम्पिटिटिव्हनेस आहे, स्पर्धात्मकता आहे याच्यामध्ये. मला परवडतं की नाही. आज आपल्याला दिसतं की आपल्याकडे काम करणारे लोकसुद्धा 5-10 लाख रुपये खर्च करून लग्न मोठं करतात आणि त्याचा काहीच उपयोग नाही. अरे ते तुम्ही इन्व्हेस्ट केले तर काहीतरी मिळेल, त्या नवरा बायकोला जोडप्याला तरी मिळेल, चांगली सुरुवात करू शकतील. पण आनंद हा असा लोकांना डोळे दिपवणारा पाहिजे, माझे डोळे उघडणारा आनंद नाही. क्या बात आहे. ही अडचण आहे आपल्या समाजातली की आपण हे नाही कळत. इतका सुंदर चिंतनाचा वारसा आपल्या देशाला मिळालेला आहे. आपण म्हणतो की आपला जन्म हा सच्चित आनंद असू शकतो, त्याचं स्वरूप आनंदमय आहे असं म्हणतो. पंचकोश ही जी थिअरी आहे आपल्या ह्याच्यामधली सगळ्यात आतला कोश, आतलं शीत आपलं आनंदमय कोश आहे. इथे ब्लिसफुलनेस आहे. तो गेला. इथे पास्ता, पिझ्झा याने हा अन्नमय कोश तयार झालेला आहे. कसा आनंद येणार? मला सांगा डॉक्टर, म्हणजे आपण आज रिपब्लिक आणि आनंदाचा हा संबंध जोडतोय, जनसत्ताक मी शब्द वापरेन आता. व्यक्ती कुटुंबाच्या पातळीला अशी येणारी ही पिझ्झा बर्गरची समृद्धी असेल, एक्सपेन्स खर्च करा, मोबाईल सारखे बदला, कन्झ्युमरिझम वाढलेला आहे, उपभोगवाद वाढलेला आहे आणि पैसा पण ज्याच्या त्याच्याकडे आहेत तसं, याच्यामुळे नागरिकांच्या लोकांच्या अन्य वागण्याकडे सर्वसामान्य या सगळ्यावर परिणाम होतो, ज्याचा अल्टिमेट परिणाम हा देशाच्या पातळीला होतो. मला असं वाटतं की आपण कन्झ्युमरिझम हा शब्द वापरतो ना, चंगळवाद जनरली आपण ज्याला म्हणतो, हे कन्झ्युमर फक्त वस्तू घेण्यात नाहीये, तो बेंडबाजा लावण्यात नाहीये. आपण रिलेशनशिपचे कन्झ्युमर झालो. अच्छा. म्हणजे मी दुसऱ्याकडनं काय मिळतं आणि त्याचा कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, त्याला एक्सप्लॉइट कसं करता येईल, त्याचं शोषण कसं करता येईल, त्याला फसवून, त्याला चकवून, काहीतरी करून म्हणजे मला त्यातनं आनंद लुबाडता येईल, ओरबाडता येईल, अशा वृत्तीमधनं नातेसंबंधांची जी कूस असते, जी परस्पर संबंधातला आनंद, परस्पर संबंधातला विश्वास, परस्पर संबंधातला संवाद याच्यावर जे अवलंबून असायला पाहिजे. त्याच्याऐवजी मला काय मिळतंय, म्हणजे मी प्रोव्हायडर किंवा कन्झ्युमर या दोनच भूमिकेतनं जर फक्त बघत असेल, म्हणजे कोणत्याही पिढीकडे की आई वडिलांकडे आपण बघतो कारण त्यांनी आमचं इतकं केलं नाही, मी प्रेमाने करतो ना, त्यांनी दिलं त्याची परतफेड नाही करत आहे, मी आनंदाने त्यांचा सांभाळ करतोय. एक प्रसंग कदाचित तुम्हाला संवाद पुढे नेण्यासाठी उपयोगी पडेल. काही दिवसांपूर्वीची गोष्ट ट्रेनमध्ये ऐकला होता. बाजूला एक कपल होतं किंवा मित्रमैत्रीण असतील ते, आणि तो मुलगा त्या मुलीला बोलता बोलता म्हणाला की इकडे राजकीय पक्ष जिकडे एक साथ राहत नाहीत, की जे वर्षानुवर्ष होते आणि आता वाटेल तशा आघाडी युती होत आहेत, तिथे तू कमिटमेंटचं काय घेऊन बसली. बरोबर. माझा आपल्याला प्रश्न आहे की समाजामधले मान्यवर, मग ती व्यक्ती किंवा पक्ष संघटना असेल, त्यांच्या पातळीला होणाऱ्या नीतिमूल्य कोट अनकोट नीतिमूल्यांचा ऱ्हास हा व्यक्ती पातळीला आपण झिरपतो का वाईस वर्षा होतो, आणि त्याच्यामुळे परिणाम होणारा समाजाच्या आनंदावरचा परिणाम. प्रसन्न तुला एक गंमत सांगतो. आपण थोडा वेगळा विषय घेऊन तिकडे परत येतो. ठीक आहे. आपण म्हणतो आपल्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला पाहिजे. हा एक साधा विचार आहे. लक्ष एकाग्र झालं पाहिजे. लक्ष एकाग्र होण्याकरता मेंदूमध्ये 2 सिस्टीम्स आहेत. एक टॉप डाऊन म्हणतात आणि एक बॉटम अप म्हणतात. म्हणजे काय तर सातत्यानं आपलं शरीर काहीतरी मेंदूकडे सांगत असतं आणि मेंदू सांगत असतो गप राहा, महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दे. आता याचा बॅलन्स साधावा लागतो आपल्याला. एक आम्ही सिस्टीम म्हणतो की जी आपली सर्व्हायवल सिस्टीम आहे, म्हणजे बॉटम अप सिस्टीम जी आहे ती सर्व्हायवल आहे. म्हणजे कुठे आवाज झाला तरी आपण पटकन शोधायला जाऊ, तर आपलं मन म्हणेल की शांत राहा, आपलं काम करत राहा ना, कदाचित असेल फटाके वाजत असतील, आणखीन काही असेल. तर ही सिस्टीम जी आहे ना ती परस्परावलंबी आहे. ती एकमेकांना बॅलन्स करत असते. ती सातत्याने समन्वय, समांतरता आणि एकमेकांना अकोमोडेट करणं ही
आपली नैसर्गिक अवस्था आहे, नैसर्गिक अवस्था आहे. अगदी आपल्याला अर्जुनापासनं की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो म्हणजे त्याला अंगाला खाज येत नव्हती, त्याला फक्त ते दिसत होतं. म्हणजे तो समन्वय त्यांनी साधला होता. हा समन्वय आज आपल्याला राजकीय पक्ष, समाज, कुटुंब याच्यामध्ये दिसत नाही. जी समांतरता, स्वतःला समजून घेणं, दुसऱ्याला समजून घेणं, दुसऱ्याला वाव देणं, त्याला मोकळेपणा देणं आणि त्याला एम्पॉवर करणं, एनेबल करणं, हे खूप महत्त्वाचं आहे ना, की मी किती एनेबल होतोय. त्यामुळे पक्ष आणि समाज हे एकमेकांचे प्रतिबिंब आहेत असं मला वाटतं. आम्हाला असं वाटतं की अपने गिरेबान में झाक कर देखो, की आपण काय डिझर्व करतो. वी गेट व्हॉट वी डिझर्व असं दुर्दैवाने म्हणावं लागतं आपल्याला. आणि तिथेही आनंद हरवण्याची बीजे आहेत असं मला वाटतं. मग ती स्पर्धात्मकता असेल, त्याला एक खूप छान, खूप वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य आहे की रॅट रेसमध्ये तुम्ही जिंकलात तरी रॅटच असता. तर तसं नको ना आपल्याला. असं आहे की मी तर असं म्हणतो की समाज परिवर्तनाच्या आपण गोष्टी करत असतो. आपण म्हटलं की समाज परिवर्तन म्हणजे सतत वाहत असणारा समाज आहे, नदीसारखा आहे. नदीला दोन काठ असतात ना, अल्याड पल्याड. एक आहे संघर्षाचा आणि एक आहे सहकाराचा. सातत्याने पण संघर्ष करून काही मिळवत असतो आणि सहकार करून ते वितरण करत असतो. या दोघांचा जर समन्वय झाला तर त्या नदीचा प्रवाह चालू राहतो. नाही तर दोन्हीकडे अतिक्रमण होत असतं. असं नाही करून चालणार आपल्याला. हे तू मगाशी चौथी सीट म्हणालास ना, ते अकोमोडेशन आहे. माझ्या बरोबरचा आहेस तू ना, अरे तुला आत्ता चौथी सीट मिळते, कदाचित उद्या मला चौथी सीट लागेल. हा जो विचार असतो ना, त्याला आपण म्हणतो की परस्पर कॉपरेशन आहे. त्याला अगदी करुणा म्हणजे काहीतरी खूप मोठी करुणा भागतो असं नाही. करुणेचंच हे रूप आहे की अरे माझ्याबरोबर तू बस, माझ्यातला एक दाणा तुला देतो, एक तीळ 7 जणांनी वाटून खातो. ही करुणा आहे ना. करुणा म्हणजे की आणखी मोठी गोष्ट करायला पाहिजे असं काही नाही आहे. तर याची समज यायला पाहिजे. हे लोकांच्या मनात भिनायला पाहिजे आणि ते भिनत नाही आहे. त्याच्याऐवजी भलत्याच काहीतरी गोष्टी चाललेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की शिक्षणाचा ह्याच्यात खूप मोठा संबंध आहे. कारण असं वाटतं की संरक्षण आणि शिक्षण, संरक्षण हे आपल्याला सातत्याने लागत असतं, पण संरक्षण कसं करायचं ह्याचं शिक्षण द्यावं लागतं. शिक्षण आपण संरक्षणावरती खर्च करतो, परंतु माझी सुरक्षितता कशी मी सांभाळू. आर्थिक असेल ना, ते आत्ता घडलेले प्रसंग आहे, ते स्कॅम आहेत, रोज उठून काहीतरी होत आहे असं. तर ही स्वतःची आर्थिक सुरक्षितता नाही का, हे नाही का सांगायला. मला आठवतं प्रसन्न, मी जपानला गेलो होतो. जपानला लहान मुलांच्या शाळेच्या प्रदर्शनात गेलो. 6वी-7वीतली मुलं होती. त्यांना आपल्या पैशांचा वापर कसा करायचा, खर्च कुठे करायचे, म्हणजे डिमिनिशिंग रिटर्न्स काय असतात, तुम्ही सगळाच सेव्ह केला तर तुमच्याकडे काही शिल्लक राहणार नाही आणि उडवलात तरी काही शिल्लक राहणार नाही. याच्यातला समन्वय कसा साधायचा हे 7वी-8वीतल्या मुलांना ते शिकवत होते. म्हणजे ते शिक्षण होतं त्यांचं, शाळेच्या पलीकडचं बहिशालं शिक्षण होतं की आपण जगावं कसं, आपल्याला जगात जगण्याकरता आपली मनोवृत्ती कशी पाहिजे याचं शिक्षण मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि यातून आपोआप स्वसंरक्षण आपण निर्माण करू शकत असतो. मला या निमित्तानं म्हणजे तुम्ही शाळेचा उल्लेख केला त्यामुळे मी आता पहिल्यांदा कुटुंबाकडे जातो. एका जाहिरातीद्वारे मी सुरुवात करतो. ती अजूनही जाहिरात टीव्हीवर चालू आहे. त्यात एका ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरची ती जाहिरात आहे. जाहिरात अशी दाखवली आहे की जर का पुरेसा इंटरनेट तुमच्या घरात नसेल तर लोक आनंदी राहणार नाही तुमच्या घरात ते. आणि मग त्याच्यात काय दाखवलेलं आहे की कोणीतरी असे तुमच्या वयाची व्यक्ती स्वयंपाकघरात काहीतरी करू पाहते, पण तिच्या टॅपच्या समोर इंटरनेट नसल्यामुळे तिला नीट कळत नाहीये. आई काहीतरी पाहते पण त्याच्यावरती ते दिसत नाहीये. मुलाला गेम्स खेळायचे पण त्याला इंटरनेट कनेक्ट होत नाहीये. सासूबाईंना आणखी सिरियल बघायचे होत नाहीये. आणि मग ते त्यांचं इंटरनेट घेतल्यानंतर काय होतं, प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईल, टॅब, लॅपटॉपवरती इंटरनेट येतं आणि तो आनंदी होतो. आता मला याच्यामध्ये ना एक विचित्र अशी गंमत जाणवते. म्हटलं तर ते आनंदी आहेत, पण एकाच घरात असून प्रत्येकाची तोंड आपापल्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये आहेत आणि त्याच्यात आनंद घेणाऱ्याला आता मार्केटही आनंद मानू लागलेली आहे. या परिस्थितीकडे कसं बघाल, काय हा एक नवीन आनंद आहे आणि हा स्वीकारली पाहिजे, इट्स अ न्यू नॉर्मल. प्रसन्न, आपण थोडं मागे गेलं आणि ईस्टर्न आपण म्हणूया की आपण पौर्वात्य देश आहोत. ते 2-3 खूप महत्त्वाचे मानसिक सिद्धांत आहेत या बाबतीत. आपण मुळातले ना कलेक्टिव्हिस्टिक
कल्चर म्हणतो आपण, की आपण एकत्र येऊन राहिलं. स्वतंत्र व्यक्ती ही स्वतंत्रपणे नसून ती परस्परावलंबी आहे असं आपली विचार संस्कृती आपल्याला सांगत असते. गंमत अशी आहे की याचा संबंध कशाशी जोडला, तर एक माल्कम ग्लॅडवेल म्हणून चांगले समाज मानसशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी गंमतशीर ऑब्झर्वेशन सांगितलं. ते म्हणाले की ज्या देशामध्ये, ज्या प्रदेशामध्ये तांदूळ पिकवला जातो, काय विचित्र वाटेल, जिथे पॅडी ग्रो होते ते कलेक्टिव्हिस्टिक असतात आणि जिथे ऑलिव्हज ग्रो होतात ते इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात. बरं. कारण झाडावर आलेलं ऑलिव्ह मी एकटा जाऊन काढू शकतो ना, आणि झाड लावलं, दिलं निसर्गावर सोडून, ऑलिव्ह पकडून आणायची आपण फक्त. पॅडीचं तसं नाही आहे ना. तांदूळ म्हणजे तांदळाचं पीक घेणं हे जगातलं सगळ्यात कठीण पीक आहे. त्याची प्रत्येक गोष्टीला तुम्हाला काळजी घ्यावी लागते आणि सगळ्यांनी एकत्र काम करावं लागतं. पावसाबरोबर काम करावं लागतं, लोकांच्या बरोबर काम करावं लागतं, पेरणी परत करावी लागते. अतिशय कठीण असं हे पीक आहे, ते कॅश क्रॉप नाही. ज्या देशामध्ये, ज्या शेती प्रधान संस्कृतीमध्ये भाताचं पीक निघतं ती कलेक्टिव्हिस्टिक असते. त्यांना आपोआप परस्परांना सहाय्य कसं करायचं, मी एकटा नाही करू शकत, कुटुंबावर अवलंबून आहे, मोठ्या कुटुंबावर अवलंबून आहे, हे आपोआप बाळकडू मिळतं असं आपण म्हणतो. आता ही जी कलेक्टिव्हिस्टिक संस्कृती आहे ती आपल्या कुटुंबामध्ये अजून थोडी थोडी शिल्लक आहे. विभक्त कुटुंबामध्ये ती आक्रसलेली आहे. परंतु अजूनसुद्धा आपलं कुटुंब म्हटलं की पटकन आपण फक्त 4 माणसं येत नाही, आपले काका मामा आत्या मावशी सगळे येतात. हा माझा भाऊ, हा म्हणजे चुलत भाऊ असं आपण म्हणतो, माझा भाऊ, हा आते भाऊ असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला ती एक कलेक्टिव्हिस्टिक फिलिंग आहे आपल्याकडे आणि व्यक्तित्ववाद आपल्याकडे नाही आहे. हा जो आता तू सांगितलंस ना, तो व्यक्तित्ववाद आहे. मला माझा आनंद मिळाला, मला माझी सिरियल मिळाली, मला माझं गेम खेळायला मिळाला आणि माझ्या जगात मी अडकलो, मला बाकीचं काय चाललंय कळत नाही. अशा एखाद्या कुटुंबाशी तुमचा डॉक्टर म्हणून कधी संबंध आलाय की ते म्हटलं तर भरलेलं घर, समृद्ध घर, पण तरी सुद्धा काहीतरी त्यांनाही जाणवलेलं की रोज उठून येतो, रोज उठून येतो. याचं कारण मला असं वाटतं की आता जी जे काय म्हणतो आपण त्याला झेड जनरेशन आहे, जेनझी, ही खूप अशी व्यक्तित्ववादी झालेली आहे. म्हणजे मी आणि माझा मैं और मेरी तन्हाई आपस में बात करते रहते, सो मैं और मेरा मोबाईल. म्हणजे मी तर असं ऐकलं वाचलंय की काय म्हणे वयाच्या 15च्या आत बाहेर मुलं मुली स्टेटस काय कॉम्प्लिकेटेड, इट्स वन लाईफ, लिव्ह काय यू ओनली लिव्ह वन्स, असं कोण म्हणते 15 अजून मिसरूपणे पुढेल असं म्हणजे मुलगा किंवा अगदी लहान मुलगी. बरोबर आहे. असं पण ह्याला काय म्हणायचं? हे हा कमालीचा एककल्ली विचार आहे आणि मला असं वाटतं की आत्ता जर मी त्याने व्यक्तित्ववादी म्हटलं, व्यक्ती स्वातंत्र्यवादी म्हटलं किंवा इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हटलं तरी सुद्धा ती हर्ड इन्स्टिंक्ट आहे ना. माझे मित्र म्हणतात ते मी म्हणतो, आय डोंट वॉन्ट टू बी लेफ्ट आउट. फोमो पण तितकंच महत्त्वाचं आहे. माझे मित्र जे करतायत तेच मला करायचं आहे. त्याला जर गर्लफ्रेंड असली तर मला गर्लफ्रेंड असली पाहिजे, मला बॉयफ्रेंड असला पाहिजे. त्याच्यावर मी काय करते ते फुल्या लिहून तरी मी सांगू शकतो. 14 वर्षाची मुलगी घरातनं पळून जाऊ शकते आणि म्हणते की माझा हा मित्र आहे, याच्याशी मी जन्माची गाठ बनली. अरे गाठ म्हणजे काय हे कळत नाहीये. तिथे कशा जन्माच्या गोष्टी करता तुम्ही. पण हा एक असं अनियंत्रितपणे पसरलेलं जे एक मी राक्षस म्हणतो, ऑक्टोपस म्हणतो, 8 आणि 80 पायाने तो आपल्याला वेढलेला आहे, तो कसा हँडल करायचा ते आपल्याला कळलेलं नाही. याचं कारण आपला मेंदू हे करायला तयार नाही आहे. आपल्या मेंदूची जी मॉडेल आहे ना ते सारखं नवीन येत नाही. दर 6 महिन्यांनी नवीन मोबाईल येतो. आपला जो मेंदू आहे तो लाखो वर्षांचा जुना आहे. निसर्गाने त्याच्यात काडी देखील बदल केलेला नाही. अजूनही आपलं ते आपण अपेंडिक्स घेऊन जन्माला येतो, त्याच्यानं सर्जन पैसे कमावतो. माकड हाडाच्या खाली शेपटीचं हाड असतं ते घेऊन जन्माला येतो. 9 महिने लागतात. हे वास्तव आहे ना, मानव्याचं वास्तव आहे. याची लाज वाटायचं कारण नाही, ह्याचा आनंद घ्यायचा आहे की मी माणूस आहे, मला या सगळ्या गोष्टीचं एक परिप्रेक्ष्य आहे, पर्स्पेक्टिव्ह आहे. मी जगाकडे वेगळ्या दृष्टिकोनानं बघू शकतो. मानव एकच प्राणी आहे की जो जगाला विचारतो की मी कोण आहे. बाकीचे प्राणी नाही विचारत, त्यांना ती भाषा नाही आहे, ती समज नाही आहे. कोहम आपण विचारलं ना, मी कोण आहे हा प्रश्न कोणी विचारला? माणसाने विचारला. म्हणजे इतकी जर तुमच्याकडे विचार करण्याची, स्वतंत्रपणे पाहण्याची क्षमता आहे तर ती क्षमता तुम्ही का नाही आजमावत?
पण मग असं काय आहे? गहाण टाकतो आपण या अशा क्षमता अशा कोणत्या प्रेशर खाली चुरमुडून जातात की ज्यामुळे आपल्याला आज शहरांमध्ये, मी 2-3 उदाहरणं सांगतो. 4 दिवसापूर्वीची बातमी आहे, एका दाम्पत्यानं आत्महत्या केली आणि स्टेटसवरती ते ठेवलं. त्याच्यापूर्वी काही बातमी आहे, महाराष्ट्र शासनातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीने उडी मारून आत्महत्या केली. आणखी एक बातमी आहे की पिंपरी चिंचवडमधल्या एका मुलानं माझं आयुष्य जगून झालेलं आहे आता टाटा असं म्हणून त्याने आत्महत्या केली. आणि अशा आणखी उदाहरणं दाखवता येतील. आणि ही वरिष्ठ सरकारी उत्तम नोकरी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलामुलींपासून अगदी परवा तर एका शेतकऱ्याच्या मुलानं मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली आणि त्या दुःखाने बापाने आत्महत्या केली. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की हे केवळ रिपोर्टिंग वाढल्यामुळे ह्या इन्सिडेंट्स आम्हाला अरे केवढ्या वाढल्या आत्महत्या, का आधी पण होतं, का खरंच गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आणि त्याचा संबंध मग या आनंद समाधानाशी कसा आहे? दोन्ही सत्य आहे. म्हणजे आपल्या समाजामध्ये आत्महत्या होत नव्हत्या असं नाही, फक्त त्या गपचूप व्हायच्या, धोंडा घालून विहिरीत उडी मारायची, त्याची काही बागुलबो व्हायचा नाही, त्याची काही प्रसिद्धी व्हायची नाही. आता त्याची प्रसिद्धी जास्त होते, गवगवा होतो आणि अतिशय वाईट गोष्ट म्हणजे त्याला एक प्रकारचं ग्लॅमर प्राप्त झालेलं ते ते भीतीदायक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हा प्रॉब्लेम ना, जसं आपल्याकडे इंटरनेटची तू गोष्ट सांगितलीस तसा हा प्रॉब्लेम ऑफ अबंडन्स आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की आम्ही लहान असताना आईस्क्रीम घ्यायला गेले की 2च चॉईस होते, काय चॉको बार नाही व्हॅनिला. आता मोठ्या दुकानात गेलं की मलाच कळत नाही कोणतं आईस्क्रीम मी घ्यावं, मी तसाच परत येऊ शकतो. कारण काय की अबंडन्स इतकी विपुलता आहे आणि ती बाष्कळ विपुलता आहे. अच्छा, हा इंटरेस्टिंग. बाष्कळ विपुलता आहे, त्यातनं काही नाही. मी टू प्रॉडक्ट्स आहेत सगळे. तुझं आहे म्हणून माझं आहे, जरा पैसे वाढवून रंग बदलून कलर त्याचा रॅपर बदलून काहीतरी बाष्कळपणाने मी विपुलता आणलेली आहे. त्यातनं काही निर्माण होत नाही. मुलांच्या करतात खेळणी इतक्या प्रकारची आहेत. आपण लहानपणी आपण लहानपणी मोडक्या चमच्याने आणि मोडक्या चष्म्याने खेळलेलो यार. लाकडी गोष्टी असायच्या. माझी नात घरी यायची, त्या साध्या क्लिप्स याला होतो ना आपण कपडे लागले त्याने ती खेळत बसायची. आता काय याचा अर्थ असा होतो की मला मुलांच्यामध्ये म्हणजे एक फक्त हे आठवण आली म्हणून सांगतो, सिगरेट वापरलेल्या सिगरेटच्या 2 पाकिटांना मध्ये असं चिमटवायचं, त्याला रबर बँड लावायचा आणि त्याचा असं फोल्ड मोबाईल सारखा व्हायचा तो, आणि तो खेळ होता. किंवा एक टिवटिव मिळायची, स्टेशन पाशी आजही मिळते, ती टिवटिव वाजवणं हा खेळ होता. हे आज सांगितलं तर लोक हसतील, वेड्यात काढतील. किंवा असं रिकामं चाक कुठलं असेल तर ते पळवत बसायचं, हा खेळ होता. बिल्ले असायचे, बिल्ले सोडावडीच्या बाटलीचे बिल्ला 5 मिनिट खेळायचे. एक्झॅक्टली. ते चपटे ते आपण रिसोर्स आपल्याला ती गंमत वाटते, पण याला क्रिएटिव्ह सायकॉलॉजीमध्ये रिसोर्स मायोपिया म्हणतात. म्हणजे आता रिसोर्स मायोपिया कमी झालेला आहे. मी एकाच गोष्टीचा अनेक वापर करू शकतो ना, हे आपण शिकलो रे. लहानपणी मी शिकलो की सिगरेटचं पाकिट फेकून दिलं असतं, त्यातली चांदी गोळा करा, ती चांगली करा, ती पुस्तकात ठेवा. म्हणजे रिसोर्स मायोपिया नव्हता. आता रिसोर्स प्रत्येकाला वेगवेगळी गोष्ट पाहिजे, एका गोष्टीचा अनेक उपयोग नाही का होऊ शकत. हा साधं लर्निंग आहे, ते आपण मुक्तायत मुलं त्याला, कारण हे बाष्कळ अबंडन्स आहे. त्यामुळे सगळंच हवं आणि आत्ताच हवं, इन्स्टंटच हवं, हे एक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आम्ही त्याला म्हणतो की मनात आलं की ते मिळालं पाहिजे, 2 मिनिटात मिळालं पाहिजे, 1 मिनिटात मिळालं पाहिजे, 15 मिनिटात तुम्हाला आम्ही खाणं आणून देतो. अरे नाही बाबा, फिल्टर कॉफी करायला वेळ लागतो, आदल्या रात्री ती कॉफी ठेवावी लागते, तेव्हा दुसऱ्या दिवशी उत्तम कॉफी छान स्वादाची मिळू शकते. तर हा जो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स, की मला अस्वस्थता सहनच होत नाही. हे हरारी म्हणतात की असा एक दिवसातला वेळ काढा की जेव्हा तुम्ही बोर होता. बोर्डम इज पार्ट ऑफ लाईफ. तुम्हाला सहन करावं लागतं ना. माझ्या मनाप्रमाणे नाही होत, मला पाहिजे तसं लगेच नाही मिळत, कंटाळा आला, सुचत नाही, रिसोर्स मिळत नाही, बसा एका जागी आणि विचार करा, चिंतन करा. एका पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ डुईंग नथिंग. ॲब्सोल्युटली मी लोकांना सांगतो, मी स्वतःलाही प्रश्न विचारतो, गेल्या अनेक वर्षामध्ये महिन्यामध्ये अशी 10 मिनिटं मी घालवली आहेत का जिथे मी काहीच करत नाही? असं होतच नाही. म्हणजे कमीत कमी मला असं वाटतं की ध्यानधारणा हा एक मार्ग आहे जिथे तुम्ही म्हणता मी जगतो कारण मी श्वास घेतोय, मी विचार नाही करत आहे श्वास बरोबर आहे का चुकीचा आहे, खाली आहे का वर आहे, नाही, मी घेतोय ना फक्त.
मी विपश्यनेतला माझा अनुभव असा होता की मी बसलोय आणि एक मशीन आहे, श्वास घेणारं मशीन, आणि इतका लिबरेटिंग एक्सपिरियन्स होता तो की काहीच बर्डन नाही ना, कसलंच बर्डन नाही माझ्यावर. श्वास घेत राहणं आणि आपोआप गोष्टी घडतात. झेनमध्ये म्हणतात तुम्ही काही करू नका, ग्रास ग्रोज, गवत वाढत असतं ना, तुम्ही झोपला तरी गवत वाढतच असतं, जगत चालूच असतं. एक मुलांच्या पिढीच्या बाबतीत बोलत असताना अनेकांच्या मनातला प्रश्न, आणि तो मी विचारायचं ठरवलं होतं, कारण हे पुन्हा परिवाराच्या सुख समाधान आनंदावर आणि त्याचा परिणाम पुन्हा समाजावर होतो. पिढीमधला जनरेशन गॅप, स्पेस हवी, स्पेस, आणि ती स्पेस समजा नसेल, घरच लहान असेल तर ती मुलं मग व्हरांड्यातच जातील, बाहेरच जातील आणि त्या मोबाईल नावाच्या स्क्रीनच्या विश्वामध्ये रमतील. तर हे मिसकम्युनिकेशन आणि याच्यातून तयार होणारा नात्यातला तणाव, परिणामी हरवणारा आनंद, सौख्य, समाधान, याचं आपण कसं नातं बघता? मला वाटतं ना की आपण आपल्या नातेसंबंधाकडे एकदा मागे वळून नीट बघितलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या नातेसंबंधामध्ये एक मुद्दा सांगितला, एक्सप्लॉयटेशन. आपल्या नातेसंबंधामध्ये कंट्रोल हा खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. आपण म्हणजे माझ्या पिढीने आणि काही प्रमाणात तुझ्याही पिढीने असं म्हटलं जायचं घरामध्ये की वडील आले की मी सगळे गप्प बसतो, म्हणजे आम्हाला भीती वाटते. म्हणजे त्या नात्यामध्ये केअरिंग होतं, परंतु ते भीतीच्या पोटी होतं. आणि ह्याच्यामधनं कंट्रोल होता, ॲफिलिएशन नव्हतं. मी तुमच्याशी जोडलेलं आहे आणि आपण जोडून एकत्र चाललेलो आहोत. हे बोलायच्या गोष्टी झाल्या फक्त. संसार रथाची 2 चाकं, पण एक चाकं सारखं पुढे जात होतं की तुला काय अक्कल आहे, असं बायकोला पुरुष म्हणत होता, आईवडील मुलांना म्हणत होतं की तुम्हाला काही समजत नाही. तर हा कंट्रोल अधिष्ठित जी रिलेशनशिप असते, ज्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन असतं, की ते फार घातक आहे. म्हणूनच मी म्हटलं की जे मेत्ता जी भावना आहे, बरोबरीची भावना आहे, ती खूप महत्त्वाची आहे की माणूस म्हणून बरोबर आहोत. आम्ही म्हणतो की तुम्ही मित्रत्वाच्या भावनेने आपल्या मुलाशी बोला. मग ते म्हणतात हो ना, आम्ही एकत्र बिअर पितो. म्हटलं अरे ठीक आहे, प्या, पण दॅट्स नॉट द ओनली मैत्री. तुमच्यामध्ये मोकळेपणा आहे का, विश्वास आहे का, प्रेम आहे का? मुलाला असं वाटतं का की माझ्या बापाशी मी काही बोलू शकतो, सांगू शकतो की मला काय वाटतं ते, मला मत्सर वाटतो, मला राग येतो, मला असं वाटतं, मला तसं वाटतं. तेव्हा बाप पण ते समजदारीने घेतो. असं काय असं विचार नको करूस, असं नाही म्हणत तो. अच्छा असं वाटतं का तुला, असं पण आपल्याला आपल्या कुटुंबात येत नाही. आणि ते छोट्याशा गोष्टी असतात रे प्रसन्न. आपल्या घरात विचारले जाणारे प्रश्न नातेसंबंधातले बघ, हो की नाही सांग. त्याच्यामध्ये आधार होते की हो म्हटलं पाहिजे, हो नाही किंवा हो की नाही, हे 2च पर्याय आहेत. खरं सांग, खरं सांग, म्हणजे कबुलीच बघ पाहिजे किंवा हो की नाही. आपण तुला काय वाटतं, हा ओपन एंडेड प्रश्न आहे. इतकी साधी गोष्ट आहे. ओपन एंडेड प्रश्न आपण कुटुंबात विचारतो का, काय वाटलं तुला? आपण म्हणतो की मला ना आज प्रमोशन मिळालं, अरे वा पार्टी करूया. हां, पण तुला प्रमोशन मिळालं ही बातमी कळल्यानंतर तुला काय वाटलं? कोणाचा विचार आधी मनात आला? तुझा आला, पैशांचा आला, आपला आला, सहलीचा आला, कशाचा विचार? दिस इज कनेक्शन. म्हणजे ती म्हणते की आता मला जास्त पगार मिळाला, आता मी कंट्रोल करू शकते, आता मी तुझ्याबरोबरीची. नो, माझं नातं ओपन आहे, ओपन कम्युनिकेशन आहे. हे नातं जोडण्याचं जे मानसशास्त्र आहे ना, ते नाही शिकलो आपण. मला नाही शिकत. मला नकाराचा एक मूल्य म्हणून मी बघतोय, कारण त्याचा पुन्हा समाधानाशी संबंध आहे. म्हणून नकार पचवणं, मग तो नात्यातला असेल सरळ, म्हणजे प्रियकर प्रेयसी पासून अगदी ते कमी मार्क्स मिळाल्यापासून. कारण अशा घटना आता मोठ्या प्रमाणात घडतायत की जरा ग्रेड वर खाली असेल तर आई वडील जाऊन शिक्षकांशी भांडतायत. मारणं वगैरे तर मी जातच नाहीये, त्याच्यासाठी तर केसेस करतात. बरोबर. दुसरीकडे मला प्रमोशन असेल, काही छोट्या छोट्या गोष्टी न मिळणं आणि नकार असणं, याच्यामुळे माणूस एक तर तुटून जातो किंवा हिंसक होतो. आणि हे पुन्हा व्यक्ती ते समष्टी, कारण राजकारणामध्ये पण जरा नाही मिळालं तिकीट, मी सोडलाच पक्ष, अरे पण निष्ठा वगैरे विचारसरणी काय. आणि व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा असं आहे की नाही पटत तर लगेच त्याच्यातून ऑफ होत आहे. याच्यामुळे लग्नांवरती परिणाम होत आहेत, नातेसंबंधांवर होत आहेत. नकार पचवताना हा कसा बघाल मूल्य म्हणून? आपल्याला असं म्हणतो ना की नकार म्हणजे फेल्युअर या अर्थानं. नकार आणि फेल्युअर हे आपण म्हणतो की दे आर फेजेस इन लाईफ. अच्छा. मला असं वाटतं की आपल्याला ना यश मिळण्यातनं जे काही शिकता येतं ते आपण शिकत नाही जनरली, फक्त आपला दुर्भिमान वाढतो. पण नकार आपल्याला खूप काही शिकवू देतो.
एक टेस्ट आहे खूप इंटरेस्टिंग, सायकोलॉजिकल टेस्ट आहे, असुफा म्हणतात त्याला, ॲट्रिब्युशन ऑफ सक्सेस अँड फेल्युअर. बरं तू विचारतोस त्याच्याशीच कनेक्टेड हा प्रश्न आहे. बरं तो असा आहे की मला मिळालं यश किंवा अपयश हे मी कशामुळे मिळालं असं मला वाटतं. म्हणजे मी ते ॲट्रिब्यूट करतो माझ्या नशिबाला, माझ्या बुद्धिमत्तेला, की मी केलेल्या परिश्रमाला. हे साधे प्रश्न असतात, म्हणजे सक्सेस आणि फेल्युअर दोन्ही गोष्टी. आता याच्यामध्ये बघ की बुद्धिमत्ता हे आपण म्हणूया फिक्स्ड आहे, नशीब हे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल दुसरं काय आहे? श्रम आहेत, स्मार्ट वर्क आहे, ते व्हेरिएबल आहे. म्हणजे मला मिळालेल्या अपयशामागे माझं नशीबच वाईट होतं, माझी बुद्धीच कमी पडली, दुसऱ्याला ब्लेमच मी करू शकतो, याच्याऐवजी मी कुठे कमी पडलो आणि मी कसं मला पुढे जाता येईल असा जर होकारात्मक विचार मी केला नाही तर मी पुढे जाऊ शकत नाही. प्रत्येक नकार हा मी कसा वापरू शकतो याच्यावर अवलंबून आहे. अगदी नेहमी उदाहरण देतो मी, काही लोकांना आवडणार नाही. आजच्या जगात सगळ्यात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य आर्थिक संस्था कोणती? विम्याची, इन्शुरन्स. बरं सगळ्याचा इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स कशावर अवलंबून आहे? भीतीवर अवलंबून आहे. जहाज बुडलं तर, विमान पडलं तर, मी मेलो तर, म्हणजे माझ्या मनामध्ये भय निर्माण होतं, मला उद्याची चिंता पडते आणि मला उद्याची चिंता पडते, पराभवाची चिंता पडते. म्हणून इन्शुरन्स कंपनी आपल्याकडनं पैसे घेतात आणि बलाढ्य होतात. म्हणजे नकारात्मक भावनेचा केलेला तो सकारात्मक उपयोग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या इन्शुरन्स कंपनी झालेल्या आहेत. म्हणजे या गोष्टीचा, नकाराचा, पराभवाचा मी कसा विचार करतो हे जास्त महत्त्वाचं आहे, ती परमनंट नाही. आता जेव्हा नकार मिळतो तेव्हा 3 गोष्टी मी लोकांना सांगत असतो. एक म्हणजे पराभव के नकार हे आपण पर्सनल, हे माझं फेल्युअर आहे असं म्हणतो. इट इज नॉट अ पर्सनल फेल्युअर, इट मे बी फेल्युअर ऑफ समथिंग. म्हणजे बाहेरच्या गोष्टीचं नाही, माझ्यातल्या एखाद्या अवगुणाचा फेल्युअर असेल, पण अवगुण म्हणजे मी नव्हे. इट इज नॉट पर्सनल, इट इज नॉट परवेझिव्ह. म्हणजे आपल्याला वाटतं की ब्रेकअपच्या वेळेला मुली म्हणतात सगळ्याच मुली अशा असतात. अरे बाळा, तू किती मुली पाहिल्यास? 2, 4, 5, आणि तू जगातल्या 50% पॉप्युलेशन करता असं म्हणतोस. म्हणजे आपण खूप जनरलाइज करतो, ते परवेझिव्ह करतो आणि परमनंट करतो. आता माझ्या नशिबी आलं, परत माझ्या नशिबी हेच आहे. मग ह्या परमनंट, परवेझिव्ह आणि पर्सनल या गोष्टीचा भेद करावा लागतो. जेव्हा नकार घेऊन हरलेली माणसं येतात, पराभूत झालेली माणसं असतात, तेव्हा त्यांना हेच असतं. मग ते कॅन्सरमुळे असो, आर्थिक नुकसानीमुळे असो, रिलेशनशिपमध्ये असतो, आपण याच 3 गोष्टी बघत असतो की हे परमनंट आहे, हे परवेझिव्ह आहे आणि हे पर्सनल आहे. तिन्ही गोष्टीचा आपल्याला भेद करावा लागतो. ह्या तिन्ही गोष्टी आपल्या विचारात निर्माण होत असतात. हे शिक्षण पाहिजे. एका आणखी पी बद्दल मला विचारायचं आहे, तुमच्या बोलण्यामुळे मला आठवलं, ते आहे प्रोक्रॅस्टिनेशन. आणि आजच्या काळामध्ये प्रोक्रॅस्टिनेशनला घेऊन ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस आहेत, पुस्तकं आहेत, तुमच्याबद्दलचं ट्रेनिंग आहे, तो एक मोठा विषय म्हणून घेण्यात आलेला आहे. लोकांना तो त्रास जाणवतोय की सगळी क्षमता आहे पण प्रोक्रॅस्टिनेट करतोय. म्हणजे काय करतोय? कामं पुढे ढकलतोय. माझ्या समोर ते असून सुद्धा हात लावा असं त्याला वाटत नाही. आणि मी म्हणजे अगदी कबूल जबाब द्यायला हरकत नाही, अनेकदा मलाही हे जाणवलं, अनेकदा काय खूप वेळ आला. तर काही अडचणींमुळे न करणं आणि एक तुमच्यातला क्रॉनिक जणू काही आतमध्ये रुजलेल्या अशा प्रकारे ते तुमच्यात प्रॉब्लेम असणं की तुम्ही सगळं पुढे ढकलता आहात. या प्रोक्रॅस्टिनेशनचा पी पण सध्या पीपलमध्ये, लोकांमध्ये खूप वाढलेला आहे. तर तो प्रोक्रॅस्टिनेशनचा पी आणि मग त्याच्यात, आणि तो त्या कारणामुळे आनंदावर परिणाम होतो. अगदी पुन्हा हे सगळं आपल्याला आनंदापर्यंत न्यायचं आहे. अगदी ॲब्सोल्युटली. कारण प्रोक्रॅस्टिनेट करणारा जो माणूस असतो ना, त्यांनी निर्णय पुढे ढकलला तरी तो अँक्शस असतो, तो अनहॅपी असतो. त्याला कळत असतं की मी उगाच पुढे ढकलतोय, मी ओव्हर थिंकिंग करतोय, मी एका गोष्टीचा परत परत विचार करतोय, ॲनालिसिसमधनं पॅरालिसिस निर्माण होतोय, हे माझ्या लक्षात येत नाही आणि आलं तर त्यांनी मी फक्त दुःखी होतो. प्रोक्रॅस्टिनेट करणाऱ्या माणसांना मी बोलत असताना भेद करतो. म्हणजे त्याला सांगत असतो की प्रोक्रॅस्टिनेशन ही समोरची दिसणारी गोष्ट आहे, ही ॲक्शन आहे, तुला तुझ्या मनात शोधायचं आहे की हे प्रोक्रॅस्टिनेशन इज मेकिंग यू अनहॅपी.
कारण तुला वाटतं की मी पुढे ढकलतो हे योग्य नाही हे मला कळतंय, परंतु मला टेम्पररी एस्केप पाहिजे असतो. प्रोक्रॅस्टिनेशन इज अन एस्केपिझम. मला ते सहन होत नाही, मला ते नकोसं वाटतं. कारण निर्णयाची संपूर्ण जबाबदारी जणू काही माझीच आहे, माझ्यावरच सगळं आलेलं आहे असं मानण्याची गरज नाही. सांघिक निर्णय असतात, सगळ्यांनी एकत्र मिळून घेतलेले निर्णय असतात. एकाच्याच डोक्यावरती त्याचं खापर फोडायचं नसतं. त्यामुळे आपण निर्णय घेत असताना आपला स्वतःचा विचार काय आहे, मी काय करतो आहे, त्याचे सिनारिओ म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्ह थिंकिंग कसं करायचं, रूट कॉज ॲनालिसिस कसा करायचा आणि कारणं शोधायची, त्याची वेगवेगळे हायपोथेसिस मांडायचे आणि ते आपण करेक्ट करायचे. हे विचार कसा करायचा हे कोणीही शिकवत नाही. आपल्याला विचार देतात, विचार करायला शिकवत नाहीत. विचार करायला न शिकवल्यामुळे प्रोक्रॅस्टिनेशन होतं, अविचार होतो, विचारच करता येत नाही, तिथल्या तिथे फिरत राहतो. काय झालं आहे माहिती आहे, एक खूप त्याला आणखी एक किनार आहे. ती अशी की एक काळ असा होता ज्या काळात आपण थोडे वाढत होतो त्या काळामध्ये असं होतं की एक आपल्याला समाजाचे प्रश्न सोडवायला एक लिनियर सिस्टीम मिळाली होती. एक्सप्लॉयटेशनची होती, शोषकाची होती, शोषणाची होती, इन्व्हेस्टेड इंटरेस्टची लोकांची होती आणि कळत होतं की हे का घडतं आहे समाजामध्ये, शोषण का होतं आहे. एक खूप लिनियर सिस्टीम होती. ती लिनियर सिस्टीम कोसळली, आपल्या डोळ्यासमोर कोसळली, शकलं झाली त्याची. त्यामुळे ना एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ती लिनियर गोष्ट सर्क्युलर झाली आहे. त्यामुळे तिथे आपण फिरत राहतो, का 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 कसं 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 विचार करत राहतो आणि निर्णय घेण्याची आपण जबाबदारी घेत नाही. हो, मी निर्णय घेतला, तो चुकीचा असेल पण मी तो घेतलेला आहे, बघूया काय होतं ते, अशी म्हणण्याचं जे एक धाडस आहे. त्या आपल्याला प्रसन्न शिवाजी महाराजांचं इतकं प्रचंड नेतृत्व लाभलेलं आहे, इतकी अद्वितीय असा राजा तो होता, अद्वितीय महाराज होते. त्याने किती विचार केला असेल रे, किती रिस्क घेतल्यात, किती माघार घेतलेली आहे, किती हुशारीने घेतलेली आहे माघार, किती हिरिरीने गोष्टी केलेल्या आहेत, कशाचे सन्मान केलेत. आपण शिवाजी महाराजांच्या पुढे फक्त गाणी लावून नाचतो. दुर्दैव आहे, आपले दुर्दैव आहे. तोरणा किल्ल्याचं तोरण घेतलं पण धोरण नाही नाही. व्हेरी वेल सेड. मला वाटतं आणखी त्याच्यामध्ये एक मला सांगायचं आहे की ना ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना हव्यास निर्माण झालेला आहे. मी ते आनंदाचं पण सांगितलं, त्याच्यामध्ये हव्यास आहे, ग्रीड आहे आणि ती ना एक पराभूत मनोवृत्ती बनता येते, ती सिनिकल मनोवृत्ती बनता येते की आता मिळतं ते ओरबाडून घ्या, परत मिळेल असं नाही, त्यामुळे जे आहे ना ते खेचून घ्या, अशी वृत्ती आहे. गंमत म्हणजे मी स्वतः माइंडफुलनेस शिकवतो, बुद्धांचं तत्त्वज्ञान शिकवतो. एकदा मला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मी लेक्चर देत होतो, जिथे लास्ट प्लेस वेअर आय थॉट आय विल स्पीक. त्याच्यानंतर तिकडचे काही लोक आले आणि म्हणाले की साहब सर तुम्ही तर आमच्या गोष्टी सांगताय. म्हटलं कसं सांग. तो म्हणाला जिसको पैसा कमाना है ना उसको शांति रखना पड़ता है ना, तो उसको ग्रीड नहीं चाहिए और डर भी नहीं चाहिए, वही तो आप बोल रहे. म्हटलं आईला बरोबर आहे रे. त्या क्षणी तू तिकडे असतोस तेव्हा तू तुझा निर्णय हव्यासापोटी घेतोयस का भीतीपोटी घेतोयस. तुझा निर्णय व्यावहारिक आहे, शहाणपणाचा आहे, सुज्ञपणाचा आहे की नाही आहे, हाच शेवटी विचार महत्त्वाचा ठरतो. आणि ते करत असताना आपण आपल्या मनाशी कनेक्टेड आहोत का हे बघायचं असतं. कनेक्शनवरनं आपण जाऊयात इंटरनेट कनेक्शनकडे. मगाशी थोडासा रेफरन्स गेला, कारण हा पुन्हा भरपूर याच्यावरती आर्टिकल्स आलेली आहेत. कारण आपल्या जगण्याला ही जी त्रिमिती आहे ज्याच्यामध्ये आपण आता आहोत त्याला एक चौथी मिती आली ती मोबाईलची. याच्यामध्ये एक विश्व आहे की जे तुमच्यापासून कुठल्या तरी ग्रामीण महाराष्ट्रातल्या गावापासून ते नामिबियातल्या देशातल्या कोणा सगळ्यांपर्यंत आणि सगळ्यांना अचानक कनेक्ट केलेलं आहे. ही एक अख्खी मिती आहे. एक असं जे की आतापर्यंत ऍक्सेस नव्हतं ते तुमच्या हातात यायला लागले. त्यातून एआयच्या मुळे तर म्हणजे पात्र घेऊन मला राजेंद्र बर्वे तुमची आवडती हिरोईन सांगा तुमच्या काळातली तिच्याबरोबरचा व्हिडिओ बनवू शकतो असं झालेलं आहे. आणि मग ते स्क्रोलिंग, मग त्याला डूम स्क्रोलिंग नावाचा शब्द आलेला आहे. सारखं बघत राहा, सारखं अटॅच राहा, सारखं कनेक्टेड राहा. या सगळ्यातून तुमच्या क्षेत्रातले सुद्धा वेगळेच आजार तयार होत आहेत, पेशन्स कमी होतोय, डिप्रेशन वाढतं आहे आणि एका कधीही न संपणाऱ्या हवेसाची सुरुवात होते. तर आपलं सगळं जगणं, आनंद, कुटुंब, व्यक्ती ते समष्टी आणि इंटरनेट, सोशल मीडिया या बाबतीत
इंटरनेट हा आपल्याला लहानपणी आम्ही शाळेत शिकत असताना यंत्र शापकी वरदान असे आम्हाला हो हो निबंध हो असायचे. निबंध होते असे. तसं आता मला वाटतं इंटरनेट शापकी वरदान असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की ज्याने प्रचंड प्रमाणात एकत्र आपण विलेज झालेलं आहे, आपलं एक खेड्यासारखे आपण जगू शकतो, परंतु त्यांनी मोठा ऱ्हास पण होतो आहे समाजाचा. व्यक्तिगत मनोविकास याला जे आपण म्हणतो ना, की माझ्या मनाच्या मिती वाढल्या पाहिजेत. मला जोडल्या जाण्यापेक्षा एंगेजमेंट महत्त्वाची आहे. मी त्याच्याशी जोडलेलो आहे, मी एंगेज नाही आहे, मी त्याच्या दुःखाशी एंगेज नाही आहे, मी त्याच्या जगाशी एंगेज नाही आहे, मी कनेक्टेड आहे पण एंगेज नाही आहे. मला याच्यामधनं ही कनेक्टिव्हिटी ही फसवी आहे. मला फक्त दिसतं आहे, मी तिराहितासारखं त्याच्याकडे बघतो, मी कन्झ्युमर होतो त्याचा, मी त्यात जोडला जात नाही आहे, एंगेज होत नाही आहे. त्यामुळे सगळ्या जगाशी जोडलेलो असताना मी खूप स्वार्थी होतो आहे आणि एकलकोंडा होतो आहे. कारण मला माझ्या मनात निर्माण होणारी खळबळ, मला वाटणारी अस्वस्थता मला नाही हँडल करता येते, मला स्वस्थ नाही बसवता येत. मगाशी तू म्हणालास त्याप्रमाणे आपण शांत राहू शकतो का? नाही राहू शकत, कारण मला डिस्ट्रॅक्शन पाहिजे. मला या क्षणापासून लवकर पळायचं आहे, कारण मला हे नाही आवडत आहे किंवा मला हे सहन होत नाही आहे किंवा माझ्या मनासारखं होत नाही आहे. म्हणून मी अशा ठिकाणी जातो जिथे मी मॅन्युप्युलेट करू शकतो, काहीही करू शकतो. आणि त्या मॅन्युप्युलेशनमध्ये आपण बोललो नाही आहे, त्याच्यामध्ये ही गोष्ट व्हायलन्स ही गोष्ट आहे. प्रत्येक मोबाईल गेममध्ये व्हायलन्स प्रचंड प्रमाणात आहे. मी पहिल्यांदा बघितलं आणि ते म्हणाले की याला आता मार याला, आणि मग ते रक्ताचे चिळकांडे ओढायचे. म्हटले मला नाही, नको हे व्हायलन्स आहे. इट्स अ सॉफ्ट पॉर्न आहे, व्हायलन्स आहे. म्हणजे त्यातलं एक माणुसकीपणा संपलेला आहे त्याच्यामध्ये, असं मला वाटतं. आणि तो असा एकटा पडलेला एकलकोंडा माणूस कसा जगणार, आणि मग त्याला वाटतं की माझं जगणं संपलं असंच वाटतं. त्यामुळे हे भारतातले दुर्दैवाने 15 ते 39 या वयामध्ये सगळ्यात जास्त सुसाईड घडत आहेत. अतिशय भयंकर गोष्ट आहे. आपण एक पिढी नाहीशी करतोय की काय असं मला वाटतं. पण या सगळ्या अस्वस्थतेमागे इंटरनेट आणि सायकोलॉजिकल हेल्थ असा काही अभ्यास झालाय त्याबद्दल? काही पुष्कळच झालेलं आहे. इंटरनेट ॲडिक्शन म्हणजे त्या स्क्रीनपासून दूर होता न येणं, हा मानसिक रोग आहे. आय ट्रीट इट ॲज अ व्यसन. मी व्यसन म्हणून ते पाहतो आणि व्यसन म्हणून ते इन्क्लूड झालेलं आहे, मानसिक रोग म्हणून. आणि त्याचं एकच लक्षण असतं की मला त्यातनं आनंद मिळतो, ठीक आहे, मला टाइमपास होतो, ठीक आहे, पण मला मिळत नाही तेव्हा मी काय करतो. बरं. म्हणजे मी सतत खेळत असतो, मिळालं नाही की काय करतोस रे, मग आई लगेच म्हणते ओ फेकाफेक करतो, फेकून देतो, आईवडिलांच्या अंगावर येतो, मला मारायला धावतो. दॅट इज साईन ऑफ व्यसन. त्याच्याशिवाय मला चालत नाही, ही जेव्हा भावना येते ना तेव्हा त्याला आपण व्यसन म्हणतो. म्हणून हे व्यसन आहे, ही स्क्रीन हे मोठं व्यसन आहे. मला असं वाटतं की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, जनसत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मनावरची ही सत्ता कायम ठेवली पाहिजे की मी माझा मालक आहे, माझ्या मनाचा, माझ्या इच्छेचा. ती होत नाहीये मनावरची सत्ता, आणि त्यामुळे दिसणारा सध्याचा एक मोठा आजार, त्याला राक्षस म्हणा किंवा काय, तो म्हणजे डिप्रेशन. आणि आजकाल तर ते कोणी सहजपणे फिलिंग डिप्रेस्ड वस्तू, त्या माणसाला अँझायटी असते, टेन्शन असतं, थोडा तो टेन्स असतो, पण तो डिप्रेशन म्हणतो. आणि काही माणसांच्या बाबतीत ते सिरियसली डिप्रेशन असतं, आणि पण ते गंभीर, तोही एक मुद्दा गंभीर आहे, प्रोक्रॅस्टिनेशन काय. तर डिप्रेशन काय म्हणजे, डिप्रेशन पुन्हा आनंद बाजूला जातो, कशाच्या तरी मागे जातो, फेल्युअर येतं, ते पचवता येत नाही. डिप्रेशनची तुम्ही कशी कराल, अॅनाटॉमी कशी मांडणार? सुंदर शब्द आहे अॅनाटॉमी. कसं आहे माहिती आहे की म्हणजे मनोविकारांचा जागतिक अभ्यास झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 फार तर 3% लोकांना सिव्हिअर डिप्रेशन असतं. म्हणजे 1% लोकांना एपिलेप्सीचा आजार असतो, तसा 1% लोकांना स्किझोफ्रेनियाचा आजार असतो. कुठच्याही संस्कृतीत जा, कुठेही जा, 1 to 1.2, 1.5 पर्यंत. तसा 2% दुप्पट डिप्रेशनचा आजार, जो सिरियस असतो, ज्याला ट्रीटमेंटच केली पाहिजे. याच्या पलीकडे जो आहे ना, त्याला मी डिस्थायमिया म्हणतो, अनहॅपीनेस म्हणतो, डिस्कम्फर्ट म्हणतो. ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
जिथे मेलन्कोलिक डिप्रेशन ज्याला मी म्हणतो की जिथे न्यूरो ॲनॉटॉमिकल चेंज असतो, केमिकल चेंज झालेली असतात, केमिकल लोचा आजकालचा पॉप्युलर शब्द, तो दुरुस्त करावा लागतो. डायबिटीस आहे, इन्सुलिन घ्या बरं होतं, अँटी डायबिटिक्स घ्या, शुगर कंट्रोलमध्ये राहते. असे डिप्रेशनचा प्रकार असतो. आणि दुसरा जो आहे ना, तो डिस्कम्फर्ट सहन न होणं, दुसऱ्याचं यश सहन न होणं, दुसऱ्याला काय मिळालं हे जास्त महत्त्वाचं आहे. मी नेहमी म्हणतो अर्धा ग्लास रिकामा की अर्धा ग्लास भरलेला असं नेहमी उदाहरण दिलं जातं. आपल्याकडे माझा अर्धा तरी चालेल पण त्याचा का भरलेला, ह्याचं दुःख जास्त आहे मला. ते डिप्रेशनचं मुख्य कारण आहे. हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. मग दीपिका पदुकोण सारखी एक प्रथित यश, म्हणजे सगळ्या जी मानक आहेत आपली टिपिकल, सुंदर आहे, उत्तम उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत घरातून आहे, प्रथित यश नवरा, पण ती सुद्धा डिप्रेशन अटॅक्स मधून गेलेली आहे. ते डिप्रेशनचे का प्रॉब्लेम येतात? अचीवर असून सुद्धा डिप्रेशन का? कारण डिप्रेशन हा रोग कोणाला येऊ शकतो. गरीब भिकाऱ्याला होऊ शकतो, श्रीमंत माणसाला होऊ शकतो. अतिश्रीमंत माणसांचे डिप्रेशन मी ट्रीट केलेलं आहे. प्रचंड सत्ता असलेल्या माणसांचं डिप्रेशन मी ट्रीट केलेलं आहे. मी तर रिसेंटली ऐकलं की जिला नुकतंच बाळंत झालेली महिला आहे ती सुद्धा अशा फेजेस मधून जाते. अरे तू आत्ता ऐकलं असेल पण इट्स अ व्हेरी ओल्ड स्टोरी. पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात. कारण हे सगळे केमिकल चेंजेस आहेत ना बॉडीतले, आणि ते सडनली चेंज होते बॉडी, हार्मोन्स चेंज होतात आणि बॉडी ते सहन करू शकत नाही. तशीच आपली न्यूरो ट्रान्समिटर्सचं काम बरोबर चालत नाही, त्याच्यामुळे डिप्रेसिव्ह सिम्पटम्स तयार होतात. ते ग्रीकाने त्याला मेलन्कोलिया म्हटलं. म्हणजे काय तर कोल म्हणजे द्रव्य, मेल म्हणजे वाईट द्रव्याने निर्माण होणारं. आपल्याकडे उन्माद पण असाच म्हटलं जातो की तो पित्त वाढल्यामुळे काहीतरी होत असतं. तसं ते म्हणजे काही प्रकारची केमिकल रचना बदलते. डायबिटीस आहे ना, इन्सुलिन कमी पडलं झाला डायबिटीस. जन्मापासून तू साखर नाही खाल्लीस तरी 45 वर्षी तुला डायबिटीस होऊ शकेल, कारण तो जेनेटिकली तुझ्यात आहे. तर हे जे डिप्रेशन आहे ते लिव्ह इट टू अस, म्हणजे आम्ही हँडल करू ते. पण आपण समाज म्हणून बघितलं ना तर हे जे मला डिप्रेस्ड वाटतं हे माझी हतबलता असते. माझा एक होपलेस फिलिंग असतं, वाईट फिलिंग असतं, हेल्पलेस. आम्ही 2 शब्द विचारतो, आर यू फिलिंग होपलेस और आर यू फिलिंग हेल्पलेस? तर म्हणतो होपलेस. म्हटलं मित्रा माझ्या समोर बसून बोलतोयस म्हणजे थोडी तरी होप आहे ना, हेल्प आहे ना माझी. त्याचं हेल्पलेस जो माणूस म्हणतो ना, असहाय्य, त्याला काहीच सुचत नाही. त्यामुळे आपल्याला डिप्रेस्ड माणसांना समजून घेतलं पाहिजे. ते काय म्हणत आहेत ते कळलं पाहिजे, त्याचा डायग्नोसिस झाला पाहिजे. ज्याने त्यांनी डिप्रेशनचं लेबल लावून फिरवू नये. डिप्रेशन ही पावती फाडून त्याच्याकरता मला मिळणारी जी काय सवलत असते ती मला सवलत मिळते, ती काय मला नको. पण या बाबतीत म्हणजे मुलाखतीचा शेवटच्या टप्प्याकडे जात असताना जसं लहानपणापासून डॉक्टरांकडे जाणं, फॅमिली डॉक्टरच असतो आपला, फिजिशियन असतात, डॉक्टर असतात, आणि ओपीडी मध्ये जाणं वगैरे अगदीच कॉमन आहे. पण मुळात मानसिक म्हटलं की तुमच्या भोयावर जातात. त्यामुळे मी माझा वर्षातून एकदा जेव्हा मी मानसोपचार तज्ञाकडे जातो, डॉक्टर बर्वे हे माझे मानसोपचाराचे फॅमिली डॉक्टर आहेत, अशी संस्कृती इतकी वर्ष झाली का नाही रुजली आपल्याकडे? निर्माण होत नाही याचे 2 कारण आहे. एक तर अजूनही आम्ही सायकॅट्री एज अ फील्ड म्हणून अजूनही आम्ही डिसऑर्डरमध्ये एंगेज राहिलेलो आहोत. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की तुम्हाला ते ट्रीट करावंच लागतं. म्हणजे देर इज नो वे. पण आता सायकॅट्रीमध्ये एक साधारण 30-40 वर्षापूर्वी एक मोठी कूस बदललेली आहे जी फारशी ज्ञात नाही आहे. ती म्हणजे पॉझिटिव्ह सायकॉलॉजी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला जगावं कसं, सकारात्मकता म्हणजे काय, ती कशी निर्माण करता येते, ती कशी होत नाही, ती कशी निर्माण करता येते, ती कशी जोपासता येते, त्याच्याकरता काय करावं लागतं, याचं स्वतंत्र शिक्षण, याचे स्वतंत्र कोर्सेस, याचं स्वतंत्र कोचिंग आहे. काउन्सिलिंग नाही आहे, कोचिंग आहे. कोचिंग म्हणजे हात धरून चल माझ्याबरोबर. जसा तो स्पोर्ट्समधला कोच असतो तसा पॉझिटिव्ह सायकॉलॉजिस्ट कोच असतो. तो तुम्हाला सांगत असतो की या क्षणी हा विचार चेंज कर, या क्षणी हे विचार बदल. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आम्हाला खूप लोक ह्याला पॉझिटिव्ह थिंकिंग शिकवा. म्हटलं काय असं एक आणू का लेबल चिकटवू का? नाही, इट हॅज टू ग्रो फ्रॉम विदिन. त्याला तशी बीजं पेरावी लागतात. पण हे शिकवता येऊ शकतं. अरे त्याचे पटकन सांगू का? त्याला मी एक छान नाव दिलेलं आहे. त्याला मी प्रेमा असं म्हणतो. प्रेमा ॲक्च्युली ते परमा आहे, पण मी
इंडियनाइज केले ते प्रेमा. त्याचा फुल फॉर्म आहे त्याचा फुल फॉर्म आहे. त्याचा फुल फॉर्म सांगतो. पी म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन्स, पॉझिटिव्ह थिंकिंग नव्हे. पॉझिटिव्ह इमोशन्स जनरेट पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे पॉझिटिव्ह इमोशन्स येत नाहीत. पॉझिटिव्ह इमोशन्स पाहिजेत आपल्याला. आनंदमय पाहिजे. तू म्हणतोयस ते आनंदमय असलं की काही करावंसं वाटतं, आणखीन काही पुढे जावंसं वाटतं, करुणा वाटते इत्यादी. सो पॉझिटिव्ह इमोशन्स जनरेट कराव्या लागतात आपल्याला. ते आपोआप वरनं खाली पडल्या आणि पकडल्या असं नाही आहे. रिलेशनशिपमधनं त्या शोधता येतात. एक्सप्लॉयटेटिव्ह नाही तर परस्पर पूरक रिलेशनशिप ती आपण जपत असतो, जोपासत असतो, देवाणघेवाण असते. ई म्हणजे एंगेजमेंट. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे की मला पॉझिटिव्ह इमोशन्स नाही, मला एंगेज व्हावं लागतं, मला करावं लागतं, मला गार्डनिंग करावं लागतं. गार्डनिंग इज अ पॉझिटिव्ह एंगेजमेंट इन निसर्ग. ती माझी एंगेजमेंट आहे का ह्याच्याबरोबर, माझ्या कामाशी एंगेजमेंट आहे का, मी त्यातनं आनंद मिळवू शकतो आहे का. आपण मगाशी हार्डवर्क आणि बोलत होतो ना ते. त्याच्यानंतर मिनिंगफुलनेस. मला आयुष्यातनं मी जे काही करतो आहे ते मी का करतो आहे थांबून विचारूया ना आपण. विचार करू मी ही धावपळ धडपड कशा करतो आहे. जरा थांबून आपण गाडी चालवताना फास्ट चालवतो. का चालवतो आहेस बाळा तू. आनंदाने चालवणं. ऐक ना गाडी मस्त लागली आहे ती, कुठं जायचं आहे तुला. जरा ती थांबून विचार कर की मिनिंग शोध त्यातलं. आणि ॲकम्प्लिशमेंट म्हणजे मगाशी जे आपण पराभूत आणि पराजय म्हणत होतो ना, तर ॲकम्प्लिशमेंट महत्त्वाची असते. ॲकम्प्लिशमेंट म्हणजे काय तर जगताना मी काय शिकलो, मी काय ॲकम्प्लिश केलं. म्हणजे माझ्या पराभवातनं मी खूप काय ॲकम्प्लिश केलेलं असतं. जो माणूस एव्हरेस्टवरनं बेस कॅम्पवरनं किंवा 100 मीटर 200 मीटर एव्हरेस्ट शिखराच्या पोचायच्या आधी मेसेज येतो परत या नाही तर मराल, तो जो येतो ना तो एव्हरेस्ट वीरच आहे. कारण त्यांनी शेवटच्या क्षणी माघार कशी घ्यायची, स्वतःला कसं वाचवायचं, तिथपर्यंत आपला प्राण कसा ठेवायचा हे तो शिकला. दिस इज ॲकम्प्लिशमेंट. आपण अचिव्हमेंटचा उदो करतो, आपण ॲकम्प्लिशमेंटचं नाही करत. क्या बात आहे. इंटरेस्टिंग. हे ॲकम्प्लिशमेंट पहिल्यापासून शिकवली पाहिजे. आय गेस थॉमस अल्वा एडिसनच म्हणाला होता की मी कुठल्या एका प्रयोगामध्ये काय 100 का 1000 प्रयोग केले आणि मग मला तो दिव्याचा शोध लागला. पण त्याचप्रमाणे मला 9999 प्रयोगांनी हे दाखवलं की या प्रकारे दिवा नाही. ही ॲकम्प्लिशमेंट आहे माझी. आपण ॲकम्प्लिशमेंटला नाही डोक्यावर उचलून धरत. सचिन तेंडुलकरला त्याची आई नाही म्हणाली की तू सचिन तेंडुलकर हो. ही ॲकम्प्लिश्ड इट. खरं. ही ॲकम्प्लिशमेंट PERA होतं ना, त्याचं मी प्रेमा केलं आहे. म्हणजे लोकांच्या लक्षात येईल प्रेमा. या आपल्या मुलाखतीच्या पॉडकास्टच्या शेवटचा माझा प्रश्न आहे, एक ज्याला टेक अवे म्हणतात. आजच्या भाषेमध्ये जरा एक टेक अवे लागतो. तर आपल्या प्रेक्षकांसाठी, कुठल्याही व्यक्तीसाठी आणि प्रेक्षकांसाठी असा काय टेक अवे द्याल, अशा काही सिंपल टिप्स द्याल की ज्यांनी किमान पॉझिटिव्ह इमोशन्ससाठी मार्गक्रमण त्यांची सुरू होईल नवीन वर्षाच्या निमित्तानं. मी असं सांगतो की दिवसातली फक्त 13 ते 14 मिनटं स्वतःकरता काढा. तर 13 मिनटं हा खूप शास्त्रीय संशोधनाने आलेलं आहे. 13 मिनटं काढा. या 13 मिनटामध्ये तुम्ही स्वस्थ राहा ना, स्वस्थ बसा. आर्ट ऑफ डुईंग नथिंग तसं करा. 10 मिनटं बसा तसे, काहीच करायचं नाही, मोबाईल बंद, सगळं बंद, काहीच नाही करत, मी फक्त बसलो आहे. आणि मग आपल्याला हळूहळू मनामध्ये खूप विचार येतात, हे येतं ते येतं, जातं, वाहत जातं ते. माइंडफुल राहा, येतात आणि जातात 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 जातात, शांतपणा मिळतो. 3 मिनटात काय करा. दिवसभरात विचार करा आपण किती वेळेला मनापासून हसलो. कोणते क्षण होते की जेव्हा मला खुदकन हसू आलं. कोणते क्षण होते जेव्हा मला वाटलं की अरे मजा आहे, मला त्याच्याकरता आईस्क्रीम नको, मला फुलपाखरू बघून पुरेल, माझ्या झाडावर आलेलं फूल बघून मला गंमत वाटेल. या खिडकीत उभा राहतो आणि बघतो खारी काय पळत असतात. काय करताय मुलीनं तुम्ही, कुठे धावताय, काय चाललंय तुमचं, काय तुरतुर पळत असतात, काय ते पक्षी येतात. आपण शहरात राहतो तरी दिसतं नाही आपल्याला. म्हणजे मला असे आनंदाचे क्षण मी टिपत जातो रोज. कितीही काही असलं तरी असे काहीतरी घडतच असतात, घडतात, आपण ते बघत नाही. आणि आपण संध्याकाळी ठरवलं की मला बघायचे तर आपल्याला ते दिसतात. त्याच्याबरोबर आणखी एक करायचं, असं खुदकन हसू. कोणाकरता तरी मी निर्माण केलं का, मी कोणाकरता तरी असा क्षण निर्माण केला का, त्याने अरे मस्त तू होतास म्हणून ना 2 क्षण मस्त गेले, मस्त वाटलं मला. आणि मी पण तेच म्हणतो. म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूडनेस, ग्रेटफुलनेस हा मी जपत असतो. आपल्याकडे ग्रॅटिट्यूड हॅज बिकम रिच्युअलिस्टिक. पाव लागू. अरे मनापासून नाही करत.
लहान मुलाचा मी ग्रेटफुल आहे, माझ्या मुलांचा मी ग्रेटफुल आहे. त्यांनी इतका आनंद दिलाय मला. मी ग्रेटफुल आहे साध्या साध्या गोष्टीबद्दल. 3 मिनटं विचार करा. म्हणजे दिवसभरातले अनेक क्षण तुम्हाला सापडतील अँड दॅट विल मेक युअर लाईफ हॅपी, चिअरफुल आणि आनंदी. मग खऱ्या अर्थाने आपण जनसत्ताकमध्ये येऊ. आणि तो जो माइंडफुल हा शब्द तुम्ही वापरला, तर ती नेमकी काय अवस्था आहे बिईंग माइंडफुल? माइंडफुल म्हणजे याचं मी मराठी भाषांतर केलं आहे, ते मला पॉप्युलर करायचं आहे म्हणून सांगतो. त्याला मी पूर्ण भान म्हणतो. आपल्याकडे प्रसन्न आपण खूप ज्ञान मिळवतो, गुगल झालं आहे आपल्या डोक्यामध्ये, पण आपल्याला भान नसतं. अनेकदा आपण म्हणतो रागाच्या भरात मी काय केलं मला कळत नाही. म्हणजे काय? मला भान नव्हतं. मला माझ्या अस्तित्वाचं भान आहे का? माझ्या मनाचं भान आहे का? माझ्या मनात काय काय उसळून येत आहे, कोणत्या इम्पल्सेस येत आहेत. 5 गोष्टी येतात मनामध्ये. सतत बॉडी सेन्सेशन्स येत असतात माझ्या शरीरामध्ये, जी मला अस्वस्थ करू शकतात. माझ्या मनामध्ये इम्पल्सेस येतात, अरे ऐसा करण्याची, हे घेतलं पाहिजे. इम्पल्सेस येतात. माझ्या मनामध्ये इमोशन्स जागृत होतात. अरे असा काय वाईट वाटलं ना त्या दिवशी चायला, खूपच बरं नाही झालं, आठवण आलं तरी नको वाटतं. दीज आर इमोशन्स. थॉट्स येतात आणि इमेजेस येतात. म्हणजे मला आठवणींची संच जागा होतं, मला ते आठवतं. आपण म्हणतो ना, अरे अजून आठवलं तरी मजा वाटते, अजून ती चव जिभेवर रेंगाळते. म्हणजे दर क्षणी आपल्या मनामध्ये या 5 गोष्टी उद्भवत असतात. त्याला मी सिफ्टी म्हणतो. सेन्सेशन्स, इम्पल्सेस, फिलिंग्स, थॉट्स आणि इमेजेस म्हणजे मेमरीज अशा उद्भवत असतात. बुद्धांनी म्हटलं हे सगळे संखार आहेत. म्हणजे हे आपल्या मनातले संचय आहेत. ते असे उसळून वर येतात, आपण शांत होतो तेव्हा. क्या बात. आणि त्या सगळ्या त्यांनी म्हटलं सब्बे संखारा अनिच्च, त्या उसळून येतात आणि विरत जातात. लाट येते आणि परत जाते. तशा उसळून येणाऱ्या असतात. त्याच्यावरती आपण स्वार व्हायचं असतं. लाटामध्ये बुडायचं नाही. सर्फ ऑन द वेव्स. परात्मभाव साक्षीत्वाने आपण बघू शकतो की हे घडतंय. लोकांना मी सांगतो हे मला कळत नाही. मी सांगतो दोनच वाक्य सांगतो. एक म्हणतो आपण आय एम थिंकिंग, म्हणजे मी विचार करतो, ॲक्टिव्ह आहे. किंवा मी म्हणतो आय हॅव अ थॉट इन माय माइंड. माझ्या मनात विचार आला, मी विचार करतोय म्हणजे मी इन्व्हॉल्ड आहे. विचार आला, अरे आला म्हणजे जाऊ शकतो ना. आला म्हणजे आधी नव्हता म्हणून आला म्हणतो. तसा जसा आला तसा तो जाऊ शकत असतो. म्हणजे ते नेचर ऑफ संखार इज इम्परमनंट, अनित्य आहे. ही अनित्यतेची, अनिश्चितेची, साक्षीत्वाची जाणीव आपण घेऊन जगायला लागलो की आपल्याला त्यातनं आनंद निर्माण होतो. मगाशी मी सांगितलं ते मेत्ता, करुणा, उपेक्षा आणि मुदिता, आनंदमय जीवन येते. ते आनंदमयता आपण निर्माण करू शकतो. आणि अगदी शेवट करण्याचा हा माझा प्रश्न की या निमित्तानं लोकांमध्ये पण याच्याबद्दल एक जाणीव जागृती आहे, पण ते आपापल्या मार्गाने जात आहेत. आणि त्यामध्ये एक तर असे काउन्सिलर्स आहेत किंवा सेशन्स आहेत, किंवा मग विपश्यना किंवा योगधारणा यांच्यासाठी ते जातात. योगाचे विविध प्रकार आहेत, कोणाचे त्यांना विविध नावं पण आहेत, आणि विपश्यनेलाही जातात. पण काही उदाहरणं अशी आहेत, मी सरसकट नाही म्हणत आहे, किंवा बरीच उदाहरणं अशी आहेत की ते झाल्यानंतर तेव्हा ते सगळं वाटलं, रडू आलं, मन विरेचन झाल्याचं वाटलं, सगळं झालं. पण आल्यानंतर पुन्हा धबाडग्याला लागल्यानंतर तेच आमच्यातले जे अष्टरिपू आणि जे काही षटरिपू आहेत ते पुन्हा जागृत होतात. पुन्हा आमची वासना येते, पुन्हा आमचं मन येतंय, विरस होतोय, डिप्रेशन, निराशा, आनंद, दुःखाचे लाटा येत आहेत. मग आपल्या प्रेक्षकांसाठी विपश्यना आणि योग क्रियाचे जे काही सेशन्स आहेत हे करायचे तर कुणी करायचे, केल्यास किती वेळा करायचे, आणि या बाबतीत काय? 20 मिनिटं करायला हरकत नाही. पूर्ण लक्ष केंद्रित करून श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. विपश्यना आणि योगासनं, विपश्यना अर्धा तास सांगतात. माझ्या मते 13 ते 14 मिनिटं पुरेशी असते. म्हणजे स्वस्थ बसणं. आणि कसं आहे की बुद्धाने पण म्हटलं की ही कौशल्य कुशल कर्म म्हटलं याला. म्हणजे कौशल्य आहे. त्यांनी तत्वज्ञान नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं प्रॅक्टिस करा. गीतेमध्ये कृष्ण म्हणतो अभ्यासेनु तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. तू वैराग्य स्वीकार, त्याच्यापासून वेगळा हो आणि अभ्यास कर. म्हणजे परत परत करत राहा. आपण म्हणतो मुलगा अभ्यास करत नाही म्हणून येत नाही. तसं आपण हे अभ्यासेनु तु कौंतेय, अभ्यास करत राहिलं पाहिजे, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे, त्याचं कौशल्य निर्माण केलं पाहिजे. म्हणजे ते आपल्याला कठीण वाटत असतं ते सहज व्हायला लागतं. आणि विपश्यना की योगा की दोन्ही? सगळं.
ज्याने तुमचं मन स्थिर, आनंदी, प्रसन्न राहील बरं. अशी गोष्ट करा. आणि म्हणजे ते मारामारी करू नका. हो. ज्याने तुमचं मन प्रसन्न राहील ते तुम्ही करू शकता. आणि हे करण्याकरता आपल्याला शरीरामध्ये श्वास नावाचं एक यंत्र दिलेलं आहे. श्वास पूर्णपणे सेक्युलर आहे. तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, कोणाच्याही मालकीचा नसतो. आम्ही विनोदाने म्हणतो त्याच्यावर GST नाही. त्यामुळे फक्त श्वास ही गोष्ट अशी आहे की आपण तो येतो आणि जातो हे बघितलं पाहिजे. कारण हे फक्त अध्यात्म नाही आहे. तर श्वास जाताना, श्वास सोडताना आपल्या नकळत आपलं शरीर रिलॅक्स होत असतं हे आपल्याला ठाऊक नाही आहे. आपला उच्छ्वास खूप महत्त्वाचा असतो. आपण उच्छ्वास सोडतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक नर्व असते, वेगस नर्व म्हणतात तिला. ती आपल्या मनाला शांत करत असते. सगळे लोक तू ऐकलं असेल फ्लाईट फाईट फ्लाईट फाईट बोलत असतात स्ट्रेसमध्ये. अरे त्याच्या विरुद्ध गोष्ट आहे, त्याला रेस्ट अँड डायजेस्ट म्हणतो आम्ही. बरं. ही रेस्ट अँड डायजेस्ट कशामुळे सिद्ध होते? श्वासामुळे. इतकं साधं आहे ते, बिनखर्चाचं, फारसं ट्रेनिंग लागत नाही, कुठेही करता येतं, आपल्या हातात दिलेलं आहे ते. आणि ती आपली सत्ता आहे त्या श्वासावर. कोणी म्हणू शकत नाही. तो ऑटोमॅटिक असला तरी आपल्या मनाप्रमाणे आपण घेऊ शकत असतो. डॉक्टर, हा संवाद खरं तर आणखी वाढला जाऊ शकतो आणि काही हरकत नाही, आणखी पण एपिसोड्स करू. कारण हा विषय असा आहे की ह्याची सदैव हा एपिसोड असा असणार आहे की ज्याला लोकांनी ज्याकडे यावं, पुन्हा पुन्हा प्रेरणा घ्याव्यात. आणि यासाठी गरज आहे, तर आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यासाठी गरज आहे. कारण असा आनंदी सुखी माणूस, मग त्याचं कुटुंब, मग तो बाजूची कॉलनी किंवा वस्ती, वाडी वस्ती, मग ते गाव, मग शहर, अशा प्रकारे तो देश समृद्ध होतो, आनंदी होतो. लिव्ह समृद्ध, किमान आनंदी होतो. भूतान आपल्यासमोर काहीच नाही, पण तो आनंदी आहे, पण आपण आनंदी नाही. त्यासाठी ही चर्चा घडवून आणण्यासाठी साधू संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धेचे कारण. तुकाराम म्हणतात आनंदाचे ढोई आनंद तरंग. रामदास म्हणतात आनंद वनभुवनी. येस, आनंद वनभुवनी. ते आनंद वनभुवनी त्याचा सगळा शिवप्रताप सांगत असताना. तर हा आनंद महत्त्वाचा आहे, तो आपापला शोधण्यासाठी या प्रजासत्ताक दिवशीच आम्ही हा मुद्दामून एपिसोड ठेवला की ज्या निमित्तानं ती प्रेरणा तुमच्यामध्ये रुजावी. त्यासाठी हे मार्गदर्शन होतं. अर्थात तुम्ही तुमच्या इष्ट देवता असते तशी इष्टगुरू असतो, तुम्ही डॉक्टर वर्वेंना कॉन्टॅक्ट करू शकता. पण ज्या कुठल्या मार्गानं होईना सुरुवात करा, स्वचा शोध घ्या, आनंदी राहा, स्वतःकडे बघा, गोष्टींना थेट त्याच्यावरती वाहून जाऊ नका आणि हा स्वतःचा आनंद घेत इतरांनाही आनंदी करा. एका आनंदी प्रजासत्ताकासाठी, जनसत्ताकासाठी, आपल्या देशासाठी. त्यामुळे पुन्हा एकदा बर्वे सर तुम्हाला सुद्धा, डॉक्टर बर्वे सर तुम्हाला सुद्धा जनसत्ताक दिवसाच्या शुभेच्छा, आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा. आणि जाण्यापूर्वी नेहमीची आठवण सर, तुम्हालाही आठवण, ती म्हणजे द बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हा एपिसोड कृपा करून सर्वांना शेअर करा. बाकीचे सगळे एपिसोड चालूच असतात, पॉलिटिकल वगैरे इंटरव्ह्यूज, पण हे जास्त महत्त्वाचं आहे. तर ती एक विनंती. इथेच थांबूया. पाहत राहा द बायोस्कोप मराठी.